नमस्कार, हॅलो. मी क्रांती. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि नवरात्रीचे तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ही नवरात्र तुम्हाला खूप आनंददायी आणि आरोग्यदायी जावो हीच मी आईचरणी प्रार्थना करते. सो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आत्ता ह्या महिन्यामध्ये अभिरचा बड्डे होऊन गेला. 14 तारखेला अभिरचा बड्डे होता. तर त्याच्या आधी पण मला मेसेजेस आले होते की बड्डेचं काय प्लॅनिंग आहे. फ्रेंड्स विचारत होते, रिलेटिव्स विचारत होते, काय मग बड्डे कुठे करणार आहे, काय असं तसं. आणि त्याच्यानंतर पण बड्डेसाठी झाला की नाही, केला की नाही, असं बरेच जण विचारत होते. सो म्हटलं आता एक व्हिडिओज बनवावा आणि सांगावं, म्हणजे काय काय नाही, का नाही केला त्याबद्दल बोलावं असं. आणि ते एवढं महत्त्वाचं नव्हतं, पण त्याच्यानं बड्डेच्या रिलेटेड बड्डेचं सांगून झाल्यानंतर अजून एक गोष्ट आहे की जी मला बोलायची. तर ती जी गोष्ट आहे ती म्हणजे महत्त्वाची आहे किंवा एक मेसेज, एक सल्ला तर नाही म्हणता येणार, पण एक विनंती आहे की जी मला सर्वांना करायची होती. सो आता अभिरच्या बड्डेवर येऊ. तर आम्ही असाही अभिरचा बड्डे करणार नव्हतो, कारण मुलं खूप लहान असतात. म्हणजे त्यांचा बड्डे असतो आणि त्यांना समजत पण नाही की आपला बड्डे होतोय, ती आपलीच हौस असते. सो आम्ही असं ठरवलं होतं की जेव्हा त्याला समजेल, म्हणजे 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याला कळायला लागेल की आपला बड्डे वगैरे, सो तेव्हा आपण मोठा बड्डे वगैरे करू असं आम्ही ठरवलं होतं. आणि पहिल्या बड्डेचं असं प्लॅनिंग होतं की आम्ही सगळे देवदर्शनांना जाणार होतो, कारण अभिर येण्याच्या आधी आम्ही मोठी ट्रिप केली होती. तिथे मी जिथे जिथे बोलून आली होती अभिरसाठी ते सॉर्ट आऊट करून घेऊ. तिथे अभिरला घेऊन जाऊ आणि छान अक्कलकोटला वगैरे ऑप्शन वगैरे करू. सो अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, जेजुरी, तुळजापूर असं काही ट्रिपचं प्लॅन होतं. पण 6 तारखेला गणपती विसर्जन होतं आणि म्हणजे आम्ही फोटोशूट वगैरे पण करणार होतो. बड्डेचं फोटोशूट वगैरे करू छानपैकी, असं 10-1 तारखेला फोटोशूट करू, 14ला बड्डे होता असं. तर 6 तारखेला गणपती विसर्जन होतं आणि गणपती विसर्जनाच्याच दिवशी असं काही झालं की हे सगळंच प्लॅनिंग जसं ठरलं होतं तसं काही करता नाही आलं. असं झालं असं की माझे जे जेट आहेत, चुलत जेट, ते निवण्याला असतात आमच्या गावी. तर गणपती विसर्जन करून आल्यानंतर ते लाईटचं, आता गावामध्ये शेतीच्या ठिकाणी असं लाईट्स थोडीशी कमी जास्त होत होती पावसामुळे. तर ते फेजच्या ठिकाणी लाईटचं काही करायला गेले तर त्यांना शॉक लागला आणि एवढा जोरात शॉक लागला की ते जागच्या जागी एक्सपायर झाले. आणि म्हणजे काही समजलंच नाही, तो वेळच मिळाला नाही की काही हालचाल होऊ शकेल असं, कारण डोंगराळ भागात घरं आहेत, वस्ती लांब लांब आहे, कोणाला आवाज देऊ, ती डीपी डाऊन करणं वगैरे ह्या गोष्टी वेळेत झाल्या असत्या नसत्या काहीच माहिती नाही. ओलं ते म्हणजे गणपती विसर्जन करूनच आले होते. ध्यानीमणी कोणाच्याच काही ध्यानीमणी नव्हतं, अगदी व्यवस्थित होते. त्यांनी त्यांच्या वाईफला म्हणजे आमच्या मोठ्या ताईंना बटाट्याची भाजी करून ठेवायला लावली होती. यांना सगळ्यांना तिथे सप्ताह होता निवाण्यामध्ये, तर ते सप्ताहाला जाणार होते सर्व. आणि बरं त्या दोन्ही मुली त्यांना छोट्याशा, एक 4थीला जाते, एक 5 वर्षाची आहे. सो हे त्यांचं अजिबातच वय नव्हतं जाण्याचं आणि हे असं काहीसं आमच्या घरामध्ये घडलं. आणि आम्हाला संध्याकाळी कॉल आला असं गणपती विसर्जनाच्या दिवशी. सो त्या दिवशी ही घटना संध्याकाळच्या वेळेस घडली. 6, 6:30, 7च्या दरम्यान आम्हाला कळलं इथे. सो आम्ही सगळे जाण्याची तयारी करत होतो तिकडे आणि प्रचंड पाऊस चालू झाला. मग आम्ही ठरवलं की पहाटे लवकर निघणार असं. तर त्यातही अजून एक गोष्ट अशी घडली की खूप पाऊस असल्यामुळे लाईट गेली. आम्ही अंथरूण टाकलेलं घरामध्ये, अभिर आम्ही सगळे बसलेलो, आम्ही खेळत होतो अभिर. सो लाईट गेली तर तिथे अंथरुणावरनं त्याचा पाय सरकला. म्हणजे मी लाईटची काही सोय किंवा टॉर्च लावेपर्यंत त्याचा पाय सरकला आणि तो कॉर्नरवर गेला कपाटाच्या आणि सेकंदात झालं हे पण. तर त्याला इथे कपाळाला कोस पडून गेली. तेव्हा पण खूप त्याला लागलं होतं, म्हणजे इतकं रक्त निघत होतं की आम्ही सगळे घाबरून गेलो. तसंच त्याला उचललं, दवाखान्यात नेलं. मग ते आता स्टिचेसच्या ऐवजी चिटकवून देतात, तर त्यांनी ती स्किन चिटकवून दिली. सो त्याला
इथे चिटकवून आणलं. 11-11:30ला रात्री आम्ही घरी आलो, त्याला झोपवलं. तर ती रात्र एवढी भयानक, इथे काय निघेल तिथेही निघत नव्हती, इथे निघत नव्हती. सगळं असं डोळ्यासमोर. कारण पोळ्याच्या अगल्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडे जाऊन भाऊन त्यांना भेटून आलेलो होतो. चांगली चेष्टा मस्करी झाली आमची आणि अगदीच क्षणात गोष्टी पूर्णपणे बदलून गेल्या. की एक व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे, 8च दिवसाआधी आपण त्याला भेटलो आणि काहीच नाही ना, म्हणजे असं एक फक्त कारण निमित्त झालं की लाईटचा प्रॉब्लेम होतोय, तर ते तिथे ते चेक करायला गेले आणि असं घडून गेलं. सो ह्या कारणामुळे आम्ही देवदर्शनांना, म्हणजे हे कारण इतकं मोठं आहे. त्या अभिरचा बड्डे क्षुल्लक गोष्ट आहे, ते कधीही होऊ शकतं, पण एक व्यक्ती आपल्यामधनं निघून जाणं हे. सो आणि त्यानंतर आम्ही सर्व तिकडे गेलो आणि तिकडे तर परिस्थिती फारच भयानक होती. हिंमतच होत नव्हती की आपण कोणाला फेस करावं. असं छोट्या छोट्या मुली आहे त्यांच्या. सो तर असं घडलं हे सगळं आणि त्यामुळे सुतक पडलं आणि हे कारण होतं की आम्ही त्याच्यासाठी काही करू शकलो नाही अभिसाठी, आणि हे करणार नंतर. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. आनंदासाठी कोणताही क्षण येऊ शकतो, पण हे जाणं, हे दिवस जाणं फार कठीण होतं. सो मला महत्त्वाचं हे बोलायचं होतं की मी जेव्हा ताईंना भेटली, ज्या माझ्या जेठानी आहेत त्यांना, सो ताईंचं असं आहे, ताई शेती आणि घर दोन्ही बघतात, भाऊ सगळं बघत होते. सो ताई मला बोलल्या की क्रांती, सर्व अंधारच झाला म्हणे आयुष्यामध्ये. तर ताई म्हणजे अशा घराच्या बाहेरच नाही पडल्या आहे. आणि आता परिस्थिती अशी झाली, माझ्या ज्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई, तर माझे सासरे पण नाही. सासूबाई म्हणजे त्या 4ही, आता त्या 2घीजणी आणि त्या 2 छोट्या छोट्या मुली, ह्या 4च मुली लेडीज आता घरामध्ये आहेत. आणि मला हे म्हणायचं आहे की आपण, मी काय कोणी, ताई काय, मी काय कोणी, पण आपण ना खूप विसंबून राहतो समोरचं, म्हणजे कोणी असेल आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यावर. तर आपण काही गोष्टी आपल्या हातात घ्यायला सुरुवात करावी. म्हणजे तुम्हाला काहीतरी जमायला हवं. म्हणजे ताईंचं असं झालं आहे की आता गाडी वगैरे तर नाही तिकडे, म्हणजे स्कूटी वगैरे नाही आहेत, त्यांनी कधी चालवलीच नसेल. आणि किराणा दुकानात जाणं वगैरे, मुलींना शाळेत सोडणं, ह्या सगळ्याच गोष्टींचा खूप प्रश्न पडला. की असं काही झाल्यानंतर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे, तुमच्यामध्ये ती क्षमता आली पाहिजे. तर माझं एक सांगणं आहे की मुलींनी ना सक्षमपणाच असायलाच पाहिजे. कारण मग ते कोणत्याही शहरात असो, खेड्यात असो, तुम्हाला ॲटलिस्ट बाहेर जाऊन 4 गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे, व्यावहारिक गोष्टी जमल्या पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती नाही तर आपण त्याच्यानंतर पुढचं कसं हँडल करणार, इतकी कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये तुम्ही ठेवावी. आणि शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप. जसं अन्न, वस्त्र आणि वारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे, तसं शिक्षणही ही आपली खूप मूलभूत गरज आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा कळतं की आपल्याकडे काय नाही आहे. आणि आता हे इतकं भयानक होऊन गेलं, मेस होऊन गेलं की माझं पालकांनाही विनंती की तुम्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभं करणं फार गरजेचं आहे. आणि सगळं आपला आधार गेला एखादा, तर त्याच्यानंतर आपल्याला सर्वाईव्ह करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी नॉलेज असायला पाहिजेच आणि ती हिंमतही असायला पाहिजे आपल्यामध्ये. सो म्हणजे आपल्यानंतर आपले मुलं, आपले वडीलधारी माणसं, आपण त्यांच्यासाठी एक आधार बनणार असतो. सो ते असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. हेच मला सांगायचं आहे की इतके पण, म्हणजे आपण ना, आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात कधी काही होऊ शकत नाही. हे सगळं त्याचं बनवलेलं आहे, सगळं त्याचं आहे. तो कधीही कोणासाठी कोणता दिवस घेऊन येईल काहीच माहिती नाही राहत. इतके आपण ब्लाइंड असतो. आपण 20-20 वर्ष आधीचे प्लॅनिंग करतो आणि सगळं भविष्याच बोलतो, पण माहिती नाही आपण ते भविष्य बघणार आहे की नाही. असं कधी कोणासाठी होऊ नये. पण ही पण एक रियालिटी आहे की आपण रियालिटीच विसरून जातो.
आपण गेल्यानंतर आपले मुलं ही कसे सक्षम राहतील, कसं सगळं हँडल करतील याचं नॉलेजही खूप लहानपणापासून मुलांना तुम्ही द्या. ते कळते झाले तर त्यांना म्हणजे 5वी 6वी 7वीला गेल्यानंतर त्यांना दुकानांची ओळख, पैशांची ओळख, अन्न ने आण करणं, सगळ्या गोष्टी शिकवणं हे फार गरजेचं आहे. फारच गरजेचं आहे. कारण अपंग नका करू लाडामध्ये किंवा अगदी पुढच्या गोष्टीने हां काय होणार आहे बघू, पुढे बघू, पण पुढचं काही येत नाही आणि काय येईल ते आपल्याला माहीत नाही. सो अशी काही वाईट परिस्थिती येऊ नये आणि कोणा वाचून आयुष्य थांबत तर नाही, पण मग ते स्ट्रगल जे आहे ना, ते स्ट्रगल तुम्हाला खूप त्रासदायक होतं. ते स्ट्रगल तुमच्या आयुष्यात नको यायला. कोणाकडे काही सांगायला नको, म्हणायला नको. तुमचं तुम्ही उभं राहता आलं पाहिजे, यासाठी मी हे सांगते. सो ही माझी विनंती आहे. काळजी घ्या. आणि अजून एक मुद्दा होता की मेन म्हणजे लेडीजमध्ये की आपण बऱ्याच गोष्टी सगळं करतो, आपण A to Z गोष्टी करतो हेल्थ सोडून. 80% महिला स्वतःच्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही. की काही तुम्ही चेकअप वेळोवेळी 3 महिन्यातनं हे चेकअप करणं फार गरजेचं आहे. नंतर काही अशा गोष्टी समोर येतात की मग ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातात. सो सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वतःचीही घ्या, ही माझी महिलांना विनंती आहे स्पेशली. सो आणि ही नवरात्र तुम्ही धरून चला की आपण काहीतरी चांगलं शिकू, चांगलं भविष्यात आपल्याला ह्या गोष्टी कामं येतील असं काहीतरी करा ह्या नवरात्रामध्ये. ती शक्ती आई तुम्हाला देव. आणि जशी ताईंकडे दुःखद घटना घडली तसे कुठे घडू नये, कोणावर वेळ येऊ. सो तुम्ही अगदी फ्री नका राहू. फ्री म्हणण्यापेक्षा म्हणजे असं बेभरोसे नका जगू. कधीतरी काहीतरी थांबणार आहे, कधीतरी काहीतरी होणार आहे, हे पण एक मनामध्ये राहू द्या. तर आपण गेल्यानंतर किंवा कोणी गेल्यानंतर आपले मुलं, आपल्या मागे असणारे कुटुंब, त्यांच्यावर संकट येणार नाही याची पण काहीतरी तरतूद असू द्या. किंवा तरतूद असण्यापेक्षा तुम्ही आर्थिक नका ठेवू, पण त्यांना त्यांच्या लेव्हलने तेवढं कॉन्फिडंट बनवा. ते एज्युकेशन, ते नॉलेज मुलांना द्या, बायकांना द्या. स्त्रियांना अशा खेड्यापाडी अजून बऱ्याच स्त्रिया आहे की त्यांना शेती आणि घर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करता येत नाही. शेती जरी करत असले तरी त्यांना थोडा तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की सगळं सांभाळून घेता आलं पाहिजे. सो असं करा. तर आजचा व्हिडिओ मी थांबवते इथेच. खूप खूप काळजी घ्या तुमची, तुमच्या माणसांची. आणि जोही क्षण आहे तो आजचा आपला आहे असं म्हणून जगा, आनंदीत जगा. जी गोष्ट करावीशी वाटते ती त्याच वेळेस करा. कारण कसं असतं, आपण प्लॅनिंग केलेल्या गोष्टी कधी कधी घडतच नाही. माझ्या तर नाहीच. मी असं बऱ्याच वेळेस माझं झालं आहे की प्लॅनिंगनुसार काही होत नाही. सो जेव्हा जे वाटतं ते करा. इच्छा तुमच्या मारू नका आणि आनंदाने राहा, एकमेकांची काळजी घ्या. आणि मी जी गोष्ट सांगितली ह्या गोष्टीवर नक्की विचार करा. मुलींना शिकू द्या, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची कॅपेबिलिटी, तो आधार, तो सपोर्ट द्या. कारण हे आता काळाची गरज आहे. आणि तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.